सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. इन डिजी न्यूज हा महाराष्ट्र ऑल इंडिया कामगार सेना, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र अभियंता असोसिएशन युनियन, स्टेम प्राधिकरण युनियन, परिवर्तन कामगार सेना नाशिक आणि महाराष्ट्र एस.टी. महामंडळ कर्मचारी युनियन, महाराष्ट्र पोलीस कर्मचारी युनियन वतीने सातत्याने आपण ठाणे महानगरपालिका क्षेत्रातच नाही, ठाणे जिल्ह्यातच नाही आहे, तर संपूर्ण महाराष्ट्र क्षेत्रामध्ये आपली संघटना पसरवण्याचं काम चालू आहे. आणि त्या जिल्हास्तरीयवर मग नाशिक असो, कल्याण डोंबिवली असो, वसई विरार पालघर असो की कोकण असो की नागपूर विदर्भ असो, या सर्व लेवलला आपापली पदाधिकारी त्या ठिकाणी त्या सरकारी कोणतेही क्षेत्र असो तेथे गोरगरिबांच्या न्याय हक्कासाठी, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, असंघटित कामगारांसाठी, शासन सेवेतील कामगारांसाठी न्याय हक्कासाठी प्रत्यक्षाने लढा उभारून कायदेशीर मार्गाने, संविधानिक मार्गाने आंदोलने, उपोषणे करत आहेत. जसं मी गेली सेवेमध्ये 32 वर्ष सेवा करताना कार्यकारी अभियंतेपदी, 32 वर्ष कार्यकारी अभियंतापदी सेवा करताना कनिष्ठ अभियंता ते कार्यकारी अभियंता या स्तरावरती जो मी संघर्ष करून पद उपभोगली, प्रत्येक पद हे मला संघर्षाने मिळालेलं आहे. जसं कनिष्ठ अभियंता असताना अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामांवर निष्ठुरपणे कारवाई, प्रामाणिकपणे कारवाई त्यावेळेस ठाण्यातील सत्ताधाऱ्यांनी, धर्मवीरांनी थ्रू मला दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला. पण मी भीमाचा माणूस, भीमाच्या रक्ताचा माणूस, त्यावेळी कोणाला घाबरलेलो नाही. रोखठोक उत्तर दिलं. मी माझं काम प्रामाणिकपणे करतो. जर कोणी माझ्या कॉलरला हात लावायचा, हात टाकायचा प्रयत्न केला तर त्याची संविधानिक मार्गाने, कायदा आणि सुव्यवस्थेच्या मार्गाने गैर राहणार नाही. कायदा भीमाचा, वायदा भीमाचा, जो चूक करेल त्याला जेलचा रस्ता, ही माझी संज्ञा आहे भीमाच्या रक्ताची. आणि म्हणून मी सेवेमध्ये निर्भीडपणे काम करत आलो. कुठलाही 5 पैशाचा, भ्रष्टाचाराचा अद्यापर्यंत डाग या हृदयावरती कोरलेला नाही आहे. परंतु कोविड कालावधीमध्ये, दुर्धर परिस्थितीमध्ये असताना, आपत्कालीन स्थिती असताना एकमेव कार्यकारी अभियंता स्तरावरचा रवींद्र शिंदे, महानगरपालिका क्षेत्रातील फील्डवरती काम करणारा माणूस एकमेव होता. कोविड युद्धासारखं काम केलं. कोविड युद्धा म्हणून विविध वर्तमानपत्रामध्ये वार्ताहरांनी दखल घेऊन बातम्या दिल्या माझ्याबद्दल की एक कोविड योद्धा ठाण्यामध्ये कोविड परिस्थितीमध्ये असताना फील्डवरती काम करत आहे, जीवाची पर्वा नाही. मास्क लावला नाही लावला त्याची पर्वा नाही. सकाळी 8:30 ते थेट दुपारपर्यंत फील्डवर फिरणं, सायंकाळी ऑफिसला येणं, असं दुर्धर परिस्थितीमध्ये काम चालू होतं. कारण सर्वच अधिकारी, कनिष्ठ अभियंता ते उपअभियंतापर्यंत इमर्जन्सी ड्युटीमध्ये व्यस्त असताना केवळ एकमेव कार्यकारी अभियंता आणि आपत्कालीन स्थितीमध्ये कुठली निविदा, कुठली ठेकेदारी नसताना केवळ जिल्हा प्रशासनाने दिलेले आयुक्तांना निर्देश, आयुक्तांनी दिलेले खाते प्रमुखांना, नगर अभियंत्यांना, कार्यकारी अभियंत्यांना निर्देश पाळून रवींद्र शिंदेने कोविड परिस्थितीत दुर्धर काम केलं. रवींद्र शिंदे प्रकल्पीय काम प्रभावीपणे करत आला. अतिक्रमण आणि बांधकामापासून प्रभावीपणे काम करत आला. त्या काळशी मला निलंबन करण्याचा प्रयत्न झाला 96 मध्ये. आणि 96 मध्ये रवींद्र शिंदे तर कुठेही, कशातही, कुठल्याही क्षेत्रात हात नसताना ज्या राजकीय हेतुपुरस्पर निलंबन केलं होतं 96 काय 1996 मध्ये कनिष्ठ अभियंता असताना अतिक्रमण आणि बांधकामे निर्धरपणे तोडली. पण ज्यांच्यामुळे अनधिकृत बांधकाम झाले
त्या लोकांवर कारवाई न करता प्रामाणिक 3 माणसांवरती सहाय्यक आयुक्त आहेर, प्रभाग अधिकारी RV पाटील आणि कनिष्ठ अभियंता रवींद्र शिंदे हा रजेवर होता. आपली योग्य ड्युटी, आपलं काम, आपला रिपोर्ट, आपला अहवाल उपायुक्त मुख्यालय अतिक्रमण आणि बांधकाम निष्कर्ष विभागाला पोचवून आपली कार्यकालाची ड्युटी योग्यस्तरीय करून लग्नाच्या 2 ते 3 दिवस सुट्ट्या घेऊन मी लग्नासाठी गेलो होतो. पण ज्यावेळेस बुधवारी आलो आणि त्या बुधवारीच वर्तमानपत्रामध्ये, सर्व मोठ्या न्यूजपत्रामध्ये, लोकसत्ता असेल, नवाकाळ असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, ठाणे वैभव असेल, या सर्व वृत्तपत्रामध्ये महत्त्वाची बातमी अधोरेखित होते की ठाणे महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता रवींद्र शिंदे, प्रभाग अधिकारी RV पाटील आणि सहाय्यक आयुक्त आहेर, जे आहेरचे वडील, महेश आहेरचे वडील होत, या तिघांना तात्काळ निलंबित करण्यात आलं. ते BK नाईकच्या राजकारणामुळे. कारण BK नाईक हे पोलीस अधिकाऱ्यातून उपायुक्त मुख्यालयात आले होते आणि त्यांचे कोपरीतलं गजराज सोसायटीचं काम चालू होतं खाजगीरित्या. त्या सोसायटीसमोर जुनी बांधकाम, त्यांना गावातील घरं तोडून पाहिजे होती, ती आम्ही काही तोडली नाही. कारण जुनी घरं कशी तोडणार हा माझा प्रश्न होता त्यांना. परंतु हा रोष ठेवून आणि कोपरीतली अनधिकृत बांधकामे सगळी जमीनदोस्त केली होती, तरीसुद्धा आलेल्या जो त्यावेळेस पत्रकार, महाराष्ट्र टाइम्स, लोकमतचे पत्रकार भागवत नावाची व्यक्ती, आता ते जिवंत नाहीत. ऐन दिवाळीमध्ये बातम्या आल्या, तात्काळ BK नाईकनी काही क्षणाचाही विचार न करता आम्हाला 3 अधिकाऱ्यांना निलंबित केलं. हा झाला 96चा मुद्दा. कारण त्या काही शासन GR होते. शासन GR मध्ये काय म्हटलं होतं? क्षेत्रीय अधिकारी म्हणून जबाबदारी दिलेली होती. त्याच्या प्रभाग समितीने, तर माझं शहरातील होतं आणि शहरातील सहाय्यक आयुक्त आहेर, RV पाटील, प्रभाग अधिकारी रवींद्र शिंदे, कनिष्ठ अभियंत्यांना यांचं निलंबनमध्ये नाव आलं. केवळ रवींद्र शिंदेंना निलंबन केलं त्यावेळी माझे बाबा जिवंत होते, वडील जिवंत होते, नाव आलं. तसं आलेली महासभा, त्याच महिन्यातली महासभेने दखल घेऊन थेट निलंबन करण्याची विनापरवानगी कारवाई केल्यामुळे प्रभारी आयुक्त BK नाईक यांच्यावर महासभेने आक्षेप नोंदविले आणि तात्काळ त्या काही 110 का 111 सदस्य असलेली महासभा, 105 का 110 सदस्य असलेली महासभा सर्वांनी बरखास्त केली. का तर विना नोटीस, विना परवाना, विना काही दोष गुणदोष बघता तात्काळ थेट निलंबन करण्याचे अधिकार प्रशासनाला नाही आहेत. आणि असे असताना थेट निलंबन केल्यामुळे त्या काही रेकॉर्ड आहे तो तपासावा सचिव लेवलला, की महासभा एक केवळ रवींद्र शिंदेसाठी बरखास्त होते कारण त्यावेळी चांगो शिंदे जिवंत होते. वसंतराव डावखरे विरोधी पक्ष नेता, द्वारकानाथ पवार नगरसेवक कामगार नेता, चांगो शिंदे कामगार नेता, विना भाट या सभापती, या सर्वांनी चांगो शिंदेचे चिरंजीव नसून एक अभियंता होतो. त्यामुळे या सगळ्यांनी मुद्दा महत्त्वाचा म्हणून दखल घेऊन महासभा बरखास्त केली. सर्व सत्ताधारी शिवसेनाच होती. तर असं सगळं असताना, प्रश्न असताना, चांगो शिंदेचे चिरंजीव म्हणूनच नाही आहे तर रवींद्र शिंदेने स्वतःचं अस्तित्व तयार केलं. कामाच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करत आलो. आधी 3 वर्ष सेवानिवृत्त होताना कार्यकारी अभियंता म्हणून 7, 8, 9, 10, 11, 12 JNRM नाले प्रकल्प विभाग, मलनिसारण विभाग 2005 पासून ते सेवानिवृत्ती होईपर्यंत धुरंधर काम करत आलो. विशेष सेवा प्रकल्प, JNRM प्रकल्प राबून भविष्यातील प्रकल्प
पाणी नियोजन ते प्रकल्प, स्ट्रॉ मोटर ड्रेन अपग्रेडेशन प्रकल्प, सुलभ शौचालय प्रकल्प, स्वच्छ ठाणे सुंदर ठाणे प्रकल्प, स्वच्छ भारत अभियान आणि घनकचऱ्यामध्ये आल्यास घनकचरा नियोजनाचा प्रकल्प प्रस्तावित केले. अशा प्रकारे प्रभावी काम करत असताना कोविड कालावधीमध्ये उर्वरित नाल्यांचे दुर्धर प्रश्न असताना कुठल्याही प्रकारचा निधी नव्हता. मी नगर अभियंत्यांशी बोललो, आयुक्तांशी बोललो. तत्काळ नव्याने उर्वरित नाल्यांचं 116 कोटीचे प्रपोजल बनवले गेले आणि तेही पूर्ण काम रवींद्र शिंदेने केलं. परंतु ते करत असताना 2020 मध्ये कोविड कालावधी आला आणि कोविड कालावधीमध्ये रवींद्र शिंदे फील्डवर एकटाच काम करत असताना अचानक 3 तारखेला 3 ऑगस्ट 2020ला एक नोटीस येते सायंकाळी 6 वाजता की तात्काळ कारणे द्या नाही तर तुम्हाला निलंबित करण्यात येईल असं सक्त नोटीस वजा पत्र आयुक्तांकडून विपिनजी शर्माकडून आलं. मी तात्काळ खुलासा केला. खुलाशामध्ये त्या खुलाशाचं तुमचा खुलासा ग्राह्य आहे, अमान्य आहे, मान्य आहे, अमान्य आहे, कुठलाही नोटीस नाही आहे. दुसऱ्या दिवशी तात्काळ निलंबनाची नोटीस. तर का केलं गेलं तर त्यावेळेस आलेले पालकमंत्री एकनाथराव शिंदेचे आदेश असे होते की रवींद्र शिंदेंना तात्काळ निलंबित करा. का करा, का निलंबित का करा, असं कुठला मुद्दा नाही, त्या कुठला भ्रष्टाचाराचा मुद्दा नव्हता, कुठला आक्षेपार्ह मुद्दा नव्हता. असं काय केलं होतं गुन्हा गंभीर, त्याच्यात महानगरपालिकेचं नुकसान होतं का, पालकमंत्र्यांचं नुकसान होणार होतं का, कुठल्या कामाचा विघटन होणार होतं, असं कुठलाही मुद्दा नसताना केवळ राजकीय दबावास्तव रवींद्र शिंदेला निलंबित करण्यात आलं. थेट आयुक्त म्हणाले विपिनजी शर्मा शिंदे जी, मेरा उसमें कोई हाथ नहीं है, मेरा इसमें कोई हाथ नहीं है, मेरा इसमें कोई हाथ नहीं है. आप ठेठ पालक मंत्री जी एकनाथराव शिंदे जी के आदेश थे इसलिए मुझे ये करना पड़ा, तो आप शिंदे जी को मिलो. ठीक है, मिलता हूं. तात्काळ पालकमंत्र्यांच्या घरात गेलो, ठाण्याच्या घराजवळ गेलो. पाऊस धुरंधर ऑगस्टमध्ये पडत होता. 3 ऑगस्ट 2020ला पालकमंत्री घरात होते पण खाली आले नाहीत, भेट झाली नाही. ओके, ज्यावेळेस अधिवेशन चालू झालं थेट विधान भवनात गेलो. विधान भवनाच्या पायरीवरती पालकमंत्र्यांना गाठलं आणि थेट सवाल विचारला, साहेब मी कोण आहे आणि मला निलंबित का केलं? अरे रवी मी नाही केलं, मी नाही केलं, अरे रवी 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 मी नाही केलं, असे बोलू लागले. माझ्यासोबत कार्यकर्ते मंडळी, युनियनचे कार्याध्यक्ष भास्कर वाघमारे होते, जनरल सेक्रेटरी प्रमोदजी इंगळे होते, उपाध्यक्ष चंद्रभान आझाद होते आणि कार्याध्यक्ष पाटीलजी खेडे होते. हे सर्व आम्ही विधानसभेमध्ये एकत्रितरित्या भेटलो. पायरीवरती विचारणा केली. रवी मी नाही केलं, मी थेट आयुक्तांना फोन करतो आणि लगेच ते प्रॉब्लेम सॉल्व करतो असं आश्वासन दिल्यानंतर साहेब म्हटलं तुमचं अधिवेशन आटोपले की फोन करा आयुक्तांना. ते बोलले मी फोन करतो आयुक्तांना. परंतु असं करत 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 45 दिवस तांगत ठेवलं. घरी भेटलो, एक नाही 2, 3 वेळा घरी भेटलो. चौथ्यांदा थेट सकाळी 8:30ला उठलो, बंगल्यावर गेलो. पालकमंत्री फोनवरती टी शर्ट आणि शॉर्ट्सवर बोलत बसले होते. मला पाहिल्या आतमध्ये बोलवलं आणि थेट बिपिनजी शर्मांना फोन केला. बिपिनजी, ते रवींद्र शिंदेचं काय मॅटर आहे ते मिटून टाका असा फोन केला. तो दिवस होता 15 सप्टेंबर 2020 अभियंता दिवसाचा. आणि या अभियंत्याच्या दिवशी जसं आयुक्तांना सकाळी फोन गेला, आयुक्तांनी तात्काळ प्रस्ताव पुटअप केला आणि 5 वाजता
पुनर्नियुक्तीचा आदेश काढले आणि ते इंजिनियर्स अभियंता दिवशी ठरले. असा हा संपूर्ण इतिहास आहे. त्यामुळे एक प्रामाणिक अधिकारी काम करताना केवळ राजकीय प्रेशरमुळे दबाव निलंबन होतो. त्यात कामाचा कुठलाही दोष नाही, कुठला वक्तव्याचा दोष नाही. केवळ कोणी कोणी ऐकीव कान भरणी करतो म्हणून रवींद्र शिंदेला निलंबन करण्यात येतं. हा झाला पहिला पार्ट 1. आता भाग दुसरा. 6 महिने गेले. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आला आणि जानेवारीमध्ये राबोडी जेलच्या नाल्याचं कोणीतरी भराव करत होतं. आणि जानेवारीमध्ये मी 1-2-4 दिवस विकेंडला गावी गेलो होतो. गावाहून येता येता मला फोन आले, शिंदेसाहेब, राबोडी जेलच्या नाल्यावर कोणीतरी भराव करतोय, मातीचा भराव करून नाला बुजवलेला आहे. मी तात्काळ मित्रांना फोन केले. त्यांनी मला फोटो पाठवले आणि सत्कृदृष्टीने दिसून आले की नाल्यामध्ये कोणतरी भराव करतोय. 12 मीटरच्या नाल्यामध्ये कोणीतरी भराव करतोय विनापरवाना असं आढळून आलं. मी 18 तारखेला ठाण्यात आलो सायंकाळी आणि येता येता रामदास शिंदे कार्यकारी अभियंता यांना फोन केला. कारण रामदास शिंदे यांनी तो खोटा प्रस्ताव बनवला होता, जो नाल्यावरती डीपी रस्ता बनवणे, जो डीपी रस्ता नसताना मिसिंग लिंक डीपी रस्ता दाखवला गेला आणि जसवाल साहेबांकडून खोटा प्रपोजल मंजूर केलं. त्याला MCZMची परवानगी नाही, शासन मान्यता नाही का जेलची मान्यता नाही. अशा प्रकारे विना मान्यता आणि नाले विभागाचा अभिप्राय मी तरी काही दिलेला नव्हता आणि माझी मान्यता नव्हती. कोणाची मान्यता घेतली, कोणाची नाही ते मला काही एक माहीत नाही. मी आलो, माझ्याकडे आलेल्या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी मी थेट रामदास शिंदेना फोन केला. साईटवर बोलवण्यात ते उचलत नव्हते, आले नाहीत. मी थेट साईटवर आलो, इन्स्पेक्शन केलं आणि इन्स्पेक्शन करता करता आलेले पत्रकार, मीडिया, ठाणे वॉच असेल, ठाणे वैभव असेल, यांनी लाईव्हवर मला विचारले, प्रश्न विचारणा केले. हे काम कोण करते मला माहीत नाही आहे, हे काम कोण करते मला माहीत नाही, अनधिकृतपणे भराव कोण करते हे मला माहीत नाही. याचा अहवाल मी आयुक्तांना पाठवतो आणि तदनंतर आयुक्त काय ते निर्णय घेतील असं उत्तर दिलं. आणि मी माझ्या कार्य ड्युटी करून ऑफिसमध्ये आलो. कारण येणारा पावसाळा पाहता प्रथमतः नाले विभागाचा कार्यकारी अभियंता म्हणून माझा विभाग, माझा एरिया, माझी ड्युटी, माझं कर्तव्य होतं ते करणं. मी माझी ड्युटी केली आणि ड्युटी केल्यानंतर कार्यालयात आलो. सायंकाळी 6 वाजता अचानक स्थानिक नगरसेवक नजीमुल्ला, कोविडची परिस्थिती होती, नजीमुल्ला यांचा फोन आला. अरे काय शिंदेसाहेब, मला न विचारता तुम्ही माझ्या प्रभागात कसे आले? अरे माझ्या प्रभागात कसे का आले म्हणजे माझा अधिकारी क्षेत्र आहे, मी कुठे जायचं, कुठे नाही जायचं, कुठे काम करायचं, कुठलं इन्स्पेक्शन करायचं मी ठरवणार ना. मी तुम्हाला सांगून काय हो, काय मला नवीन प्रस्ताव करायचा नाही, तर मी आलेल्या तक्रारीची शहानिशा करायला आलो होतो. ठीक आहे, मी बघून घेतो, उद्या महासभा आहे. म्हटलं बघून घ्या, मी ठाण्यात राहतो आणि ठाणे माझ्या वडिलांनी घडवलेलं आहे. चांगो शिंदेनी महानगरपालिका निर्माण केलेली आहे 1960 पासूनच्या जमान्यापासून. आणि आम्ही ठाण्यामध्ये 95 वर्ष हयातीत झाली आम्हाला. आम्ही जुने जाणते लोक आहोत, आम्ही कोणी उपरे आलेलो नाही. तर असं बोललं आणि महासभेमध्ये व्हर्च्युअल महासभा, ऑनलाईन महासभामध्ये माझ्यावर आरोप केले गेले. आयुक्त गणेश देशमुख होते, नगर अभियंता खडताळे होते. ह्यांनी महासभेमध्ये कुठलंही उत्तर दिले नाही. कार्यकारी अभियंत्याच्या बाजूने मला याची खंत आहे. जर आपला अभियंता काम करतो, चांगल्या प्रकारे काम करतो आणि त्याची बाजू घेणे हे आयुक्ताची आहे, ही नगर अभियंत्याची आहे. परंतु नगर अभियंता शंड याने कुठलंही वक्तव्य केले नाही, कुठलीही बाजू मांडलेली आहे. आयुक्त गणेश देशमुख फक्त म्हणाले आम्ही चौकशी करतो आणि काय ते कळवतो. महासभा संपली, महिनाभर काही झालं नाही. कारण प्रशासनाला माहिती होती वस्तुस्थिती, त्यामुळे मला निलंबन करायचा काही विषय नव्हता. कारण मी माझा रिपोर्ट दिला होता. त्यामुळे रिपोर्ट गेल्यामुळे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे निलंबन करण्याचा प्रश्न इश्यूच नव्हता. कारण खरा वस्तुस्थिती सत्य अहवाल त्यांच्या पुढे गेला होता. अहवाल आले असताना ज्यावेळेस ठाण्याचे उपनेते शिवसेना अनंत तरे
यांचं कोविड परिस्थितीमुळे दुःखद निधन झालं. त्या निधनामध्ये मी व्यस्त असताना त्याच दिवशी स्थायी समिती स्टँडिंग होती आणि स्थायी समितीचे सभापती संजयजी भोईर यांनी मुद्दा विचारला मुद्दामूनपणे की रवींद्र शिंदेंवर काय कारवाई केली. आता बाबा या संजय भोईर यांना कोण सांगेल आणि काय संबंध, ह्यांचा कधी माझा कामाचा संबंध आला नाही, परंतु संजय भोईर यांना माझा मुद्दा उचलायचा आवश्यकता काय हा एक महत्त्वाचा विषय आहे. त्यामुळे आणलेल्या स्थायी समितीच्या सभापतींनी राजकीय दबावापोटी संजय हेरवाडे अतिरिक्त आयुक्त 2 यांना मला निलंबित करायचे नव्हते, तरी करावं लागलं, नोटीस दिली आणि निलंबित करायला लागलं. हे काय चाललेलं आहे राजकारण? एक प्रामाणिक माणसाच्या मागे का लागलेला आहात तुम्ही? एक प्रामाणिक अधिकारी, प्रामाणिक काम करणारा अधिकारी, त्याच्या मागे तुम्ही का लागलेलात? का तुमचं काय खाल्लं होतं, तुमचं काय घेतलं होतं, का तुमच्या घरी काय भांडायला आलो होतो तर रवींद्र शिंदेच्या मागे लागलात तुम्ही? तुमच्या लोकांना मोठे केले कामं देऊन, प्रस्ताव देऊन. शिवसेनेच्या सगळ्यांना रवींद्र शिंदेने मोठं केले कामं देऊन. इवन एकनाथ शिंदेंनी पण माझ्याबरोबर काम केलेलं आहे. असं सगळं असताना रवींद्र शिंदेची सहकार्याची भूमिका प्रत्येक राजकीय नेत्याशी, प्रत्येक नगरसेवक नेत्याशी राहिलेली आहे आणि चांगल्या प्रकारे ओळख आहे. कारण आमचं नाव ठाण्यामध्ये, वडिलांचं नाव ठाण्यामध्ये कामगार नेता, युनियन लीडर, ते चिरंजीव असताना कार्यकारी अभियंते, माझी आई 40 वर्ष सेवा केली नगरपालिका. असं सगळं आमचा इतिहास आहे. ठाण्यामध्ये कर्तृत्वाचा आहे. कुठलंही खोटं काम नाही, कुठलंही सत्य, कुठलंही असत्याचं खोटं काम नाही. कामगारांचे काम करणं, युनियन पातळीवर मागणी करणं हेच काम करत आलोय. माझी बदली करण्यात आली, माझं नुकसान करण्यात आलं, माझं प्रमोशन बिंदू नामावळी घोटाळा केला संदीप माळवीने. संदीप माळवी बिंदू नामावळी घोटाळा केला. राजकीय प्रेशरने नरेश मस्केने मोहन कलालला प्रमोशन दिलं आणि माझं प्रमोशन नावात गाळून टाकलं. मोहन कलाल बसत नसताना त्याला प्रमोशनमध्ये बसवलं. खुल्या वर्गातल्या माणसाला SCच्या पदावरती बसवलं. हा घोर अन्याय, बिंदू नामावली घोटाळा आहे. मी आयोगाकडे तक्रार केली. मी जिल्हाधिकारी हे निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत झाल्यामध्ये जिल्हा निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली. अनुसूचित जाती जमातीच्या आयोगाकडे तक्रार केली. आयोगाने 2015 मध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 2015 मध्ये डिसेंबर 15 मध्ये निवडणुका झाल्या. निवडणुकाच्या हा प्रकार झाला. आयुक्त जसवाल साहेबांना नोटीस आली निवडणूक आयोगाची. संदीप माळवीने ते प्रकरण रफादफा केलं. ज्यावेळेस अशोक रणकामकडे आयुक्तपदाचा चार्ज आला, साहेब महिनाभर रजेवर गेले, तर ह्या महिनाभराच्या रजेच्या कालावधी अतिरिक्त आयुक्त जानेवारीमध्ये अशोक रणखांब आणि संदीप माळवीचे प्रकरण रफादफा केलं, दाबलं. 2015 मध्ये रवींद्र शिंदेना आयोगाचा निर्णय आला की रवींद्र शिंदेंना 1 महिन्याच्या आत तपासणी करून प्रमोशन देण्यात यावं. परंतु ही आलेलं निर्णयाचे पत्र, नोटीस आयुक्तांनी दाबून ठेवलं, अस्थापनाने दाबून ठेवलं. 1 महिन्यात जी काही पूर्तता करायची होती ती केली नाही. मागासवर्गीय आयोग अधीक्षकाने ही काही चौकशी केली नाही आणि नोटीस आलेला निर्णय दाबून ठेवला. त्यामुळे मला पदोन्नती शेवटपर्यंत मिळाली नाही. नंतर शासन 2019 मध्ये मी उपोषण केलं, आंदोलन केलं, प्रोटोकॉलनुसार गोष्टी व्हाव्यात, प्रमोशन व्हाव्यात, हे सगळं करत असताना 19 प्रभारी कार्यभार रद्द करायला लावले आणि नियमित प्रमोशन्स करायला लावले. त्यावेळी 2019 मध्ये रवींद्र शिंदेना पण नोटीस, रवींद्र शिंदेना पण प्रमोशन्स मिळालं. परंतु माझं प्रमोशन गेले 10 वर्ष 12 वर्ष रखडलं. त्याचा लाभ कोण देणार म्हणून मी आयोगाकडे गेली 10 वर्ष लढतोय, 12 वर्ष लढतोय. ऑगस्टमध्ये नोटीस आली 2024च्या 12 आणि आत्तापर्यंत नोटीस आली 2 फेब्रुवारीला. त्याचा खुलासा, त्याचं उत्तर अजून आयोगाला गेलेलं नाहीये. लढणं हा बाणा आहे, अन्यायाविरुद्ध लढणं हा आमचा बाणा आहे, संविधानाचा अधिकार आहे. अन्यायाविरुद्ध लढणं हा आमचा बाणा आहे, संविधानाचा अधिकार आहे.
आणि कामगार चळवळ आहे, आंबेडकरी चळवळ आहे, भीमाच्या रक्ताची चळवळ आहे. कायदा भीमाचा, वायदा भीमाचा, जो चूक करेल त्याला जेलचा रस्ता. कायदा भीमाचा, वायदा भीमाचा, जो चूक करेल त्याला जेलचा रस्ता. त्यामुळे न्याय आणण्यासाठी मी लढतोय, रस्त्यावर उघडा होऊन बसतोय. निवडणुका असो, कामगारांचे प्रश्न असो, कुठलेही प्रश्न असो, कुठल्याही गोरगरीब कॉन्ट्रॅक्ट कामगारांचे प्रश्न असो, भरतीचे प्रश्न असो, रवींद्र शिंदे प्रगल्भाने लढतो. ही गोष्ट कुठेतरी ठाण्यातील सत्ताधाऱ्या लोकांना खटकायला लागले की रवींद्र शिंदेच्या युनियनचा प्रभाव वाढतोय. जसं चांगो शिंदेचा प्रभाव होता तोच प्रभाव रवींद्र शिंदेचा होता. रवींद्र शिंदेची दहशत वाढते, त्यामुळे कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न होता. म्हणून अचानक माझ्या घरी पोलीस काय येतात, चौकशी काय होते, तो एक अडकवण्याचं षडयंत्र होतं. परंतु सत्य सत्य असतं. सत्याचा वाली परमेश्वर, सत्याचा वाली परमेश्वर जो संविधानाने काम करतो, जो सत्याने काम करतो, त्याचा केसही वाकडा होऊ शकत नाही. स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे आणि त्यांनीच मला बोलण्याचं धाडस दिलं. जो सत्य बोलतो त्याच्या पाठीशी स्वामी समर्थ उभे असतात आणि भीमाचे उपकार आहेत आमच्यावरती. भीमाचं संविधानाने लढतो. त्यामुळे कुरघोडी करून रवींद्र शिंदेना कोणीतरी अडकवायचा प्रयत्न करत होता, तो अयशस्वी झाला, हे मला सांगायची इच्छा आहे. त्यामुळे रवींद्र शिंदे जो निलंबनाचा अन्याय झाला त्याच्या विरुद्ध मी लढतोय. माझी मानसिकता आत्महत्यापर्यंत पोचवली. ज्यावेळेस पहाटे रात्रभर मी जागा होतो, आलो घरी, आत्महत्या करायच्या विचाराने गॅलरीत उभा राहिलो आणि गॅलरीमध्ये काहीतरी आवाज झाला. मी वरती चढत होतो, माझी मुलगी उठली 12 वर्षाची. अरे बाबा काय करतोय? काय नाही बाळा करत, हे वरची घाण साफ करतोय. गॅलरीवर चढलो होतो, उडी मारायच्या प्रयत्नात होतो. जर मी उडी मारली असती, आत्महत्या केली असती, तर ह्या नेत्यांनी भरून दिले असते का शिवसेनेच्या लोकांनी, जे जे कोणी होते मला निलंबित करायला, माझ्यावर कारवाई करायला, विनाकारण कारवाई. काय तुमच्या बापाचं घोडं मारलंय का मी? आज मी माझे भावांचं कार्य करतो, संघटनेचं काम करतो आणि संघटना पुढे न्यायचं काम करतो, कामगारांचे काम करतो, कामगार चळवळीचे काम करतो. मला आलेल्या लोकांना मी विचारलं थेट, मला तुम्ही निलंबित का केलं ते आधी सांगा. मला गडकरीमध्ये निवडणुकीच्या वेळेस विचारायचा प्रयत्न झाला. खासदारांनी प्रयत्न केला, अरे आम्हाला शिव्या का देतो? म्हटलं मला ते शिव्याच देता येत नाही, तुम्ही शिव्या कसं देईल? परंतु मला एक उत्तर सांगा तुम्ही, की मला निलंबित का केलं? काही उत्तर देऊ शकले नाहीत. या निवडणुकीमध्ये लॉटरी सिस्टम होती, गडकरीवर लॉज चालू होतं निवडणुकीत. मी निवडणुकीला उभा राहिलो, विधानसभेला उभा राहिलो, आमदारकीच्या विधानसभा मतदारसंघ 147 मधून आमदारकीला उभा राहिलो. नाव आलं यादीमध्ये आमदारांच्या. निवडणुकीला उभं राहणं, धारिष्ट दाखवणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे रवींद्र शिंदे कधी झुकला नाही आणि झुकणार नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीला माझा प्रभाग क्रमांक 14 मी जोत होता हा तो, आणि माझा प्रभाग क्रमांक 22 खाटण रोड, जो माझा झोपडपट्टी प्रभाग कामगारांचे क्षेत्र आहे, तो क्षेत्र मी माझ्या बीजेपीच्या लोकांना सोडला. 14 प्रताप सरनाईकचे राकेश शिंदे यांना मी सोडला. 12% सांगितलं मी त्याला प्रभाग सोडला, त्यांना सोडला. मी इंदिरानगरच्या रिझर्वेशन कोट्यामध्ये 15 मध्ये उभं राहायला गेलो. ही माझ्यातली माणुसकी होती. आणि जो महासंचालकाकडे मी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता, ठाणे पोलीस कमिशनरकडे आली चौकशी. मला पोलिसांनी विनंती केली, शिंदे साहेब जाऊ द्या, मुख्यमंत्री साहेब आहेत, मिटून टाका. मी पोलिसांचं ऐकलं आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा मिटवला. ही माझ्यातली माणुसकी होती. कारण ठाण्याचे मुख्यमंत्री माझे आहेत, एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्रीचा आमचा अभिमान आहे. त्यांनी मला भेट दिली 15 तारखेला, आमचा अभिमान आहे. रवी मी तुझ्या बरोबर आहे, तुझ्या कामगारांच्या बरोबर आहे, एवढं बोलणंही मला अभिमानास्पद आहे. माझ्यातली माणुसकी आहे. आम्ही माणुसकी जपतो. बाबांनी माणुसकी जपली, लोक जोडली. तसंच मी रवींद्र शिंदे माणुसकी जपतो, लोक जोडतो, अधिकारी जोडतो.
आणि म्हणून मी अॅट्रॉसिटीचा गुन्हा क्लोज केला, दाबून टाकला, मिटवून टाकला. त्यामुळे रवींद्र शिंदेने दाखवलेली माणुसकी मला हे मुद्दा म्हणून लाईव्हवर बोलून दाखवायचे. कारण जो परवा प्रयत्न झाला मला अडकवण्याचा पोलिसांकडवी, ही फार गंभीर बाब होती. काही माझा संबंध नाही आहे. माझ्याकडे आलं, मी पाठवलं. माझ्याकडे आलं, पाठवलं, एवढंच प्रश्न. ते माझं क्रिएशन नव्हतं ना ते. हा प्रयत्न कोणी केला वरच्या स्तराचा, शिवसेनेच्या वरिष्ठ लेवलला, वरिष्ठ स्तरावरती जो काही प्रयत्न झाला हा फार चुकीचा होता. मी सांगतोय, कायदा भीमाचा, वायदा भीमाचा, अजूनही ठोकपणे सांगतोय, कायदा भीमाचा, वायदा भीमाचा आहे. उगाच नादी लागाल तर हात धुवून बसाल. एवढंच सांगतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.